ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण साळसूतपणाचा आव आणून घरात येत असलेल्या सचिनचा खोटारडेपणा सायली आणणार सगळ्यांसमोर, तर दुसऱ्या बाजूला नागोबा विरुद्ध ठोस पुरावे आता सायली अर्जुनच्या हाती लागणार, हे सगळंच या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर आता आपण पाहिलं, डॉक्टर ज्या होत्या त्यांनी सांगितलं आहे की सुमन काकूच्या मनावर खूप मोठा मानसिक आघात झालेला आहे। आता हे ऐकल्याच्या नंतर नागोबा हा आता खूपच जास्त आनंदी आहे। माझ्या डोक्याचं सगळं टेन्शनच गेलं, आता मला या सुमनच्या असण्या नसण्याने काही म्हणून फरक पडत नाही असा विचार नागोबा करतो। त्याचवेळी इकडे आता सायली ही सुमन काकूंना गुपचूप एका बाजूला घेते आणि सांगत असते की हे बघा सुमन काकू, एक गोष्ट लक्षात ठेवा, नागराज काकांना आता पूर्णपणे खात्री पटलेली आहे की आता तुम्हाला वेड लागलं आहे म्हणून, त्यामुळे नागराज काकांना आता तुमच्याशी बोलायला येतील, तुम्हाला काही बाई सांगायला येतील, घाबरवायला येतील, त्यावेळी प्रत्येक वेळेस तुम्ही व्हिडिओ कॉल करा आणि आम्हाला दाखवा, काळजी करू नका, तुमच्या जीवाला धोका होईल असं आम्ही काहीही करणार नाही, समजलं ना। त्यावर सुमन काकू म्हणते, सायली अर्जुन, अरे तुम्ही माझा जीव वाचवलाय, त्यामुळे तुम्ही जरी मला जीव धोक्यात घालायला सांगितलात ना तरी माझी काही हरकत नाही, मी तुमच्यासाठी ते सुद्धा करायला तयार आहे आणि काळजी करू नका, तुम्हाला हवं आहे तसंच होईल, मी प्रत्येक वेळी तुम्हाला व्हिडिओ कॉल करत जाईन। त्यानंतर मग आता इकडे नागराज काकाला तर या सगळ्या गोष्टीबद्दल काहीच माहीत नसतं। सायली अर्जुन तिकडनं निघून गेल्याच्या नंतर नागराज काका विचार करतो की आता ह्या सुमनला मला काहीही म्हणजे घाबरायची गरज नाही किंवा हिच्याबद्दल मला विचारसुद्धा करायची गरज नाही, आणि आता हिला खूप खुमखुमी होती ना सगळ्यांना जाऊन खरं सांगण्याची, आता बघतो ही कोणाला जाऊन सांगते आणि हिच्यावर कोण विश्वास ठेवतं ते। मग आता नागराज काका स्वतःहूनच रात्रीचा दारू पिऊन सुमन काकूच्या खोलीत येतो आणि आता तो इतका नशेत असतो की त्याला कळतच नसतं की तो काय बरळतोय, आणि त्याच्यामध्येच तो खरं सांगत असतो, सुमन सुमन तुला खूप हौस होती ना। त्याबरोबर सुमन काकू नागराज काकाचं लक्ष नसताना पटकन व्हिडिओ कॉल चालू करते आणि आता ती एका ठिकाणी मोबाईल ठेवते। सुमन काकूचा व्हिडिओ कॉल आलाय असं सायलीने म्हणता क्षणी अर्जुन लगेच तिकडे धावत येतो आणि मग सायली व अर्जुन दोघंही जण व्हिडिओ कॉलवर बघत असतात। तर इकडे नागराज म्हणत असतो, खुमखुमी होती ना तुला सगळ्या जगाला ओरडून खरं सांगण्याची, जा आता ओरडून ओरडून जगाला सांग की त्या रविराज किल्लेदारचा आणि त्या प्रतिमाचा अपघात मी घडवून आणला होता, जा ना सांग, सगळ्या जगाला ओरडून सांग। सुमन, पण आता काही उपयोग नाही, आता तू जगाला ओरडून ओरडून जरी सांगितलंस ना तरीसुद्धा कोणीच तुझं ऐकणार नाही, कोणी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण आता तू वेडी झाली आहेस सुमन, वेडी झाली आहेस, आणि हे डॉक्टरांनी सुद्धा प्रिस्क्राईब केलं आहे, त्यामुळे आता तुझ्या वेडेपणावरती कोणीच विश्वास ठेवणार नाही। सॉरी सुमन, तुझ्या खरेपणावरती आता कोणीच विश्वास ठेवणार नाही, सगळ्यांना हेच वाटेल की तू खोटं बोलतेस, खोटारडी आहेस तू सुमन, खोटारडी आहेस तू सुमन। आता सुमन काकू घाबरते, सुमन काकू आता वेड्यासारखं मुद्दामूनच करायला लागते, सोडा मला, कोण आलात, कशाला आला इकडे तुम्ही, सोडा मला, सोडा, हो मला मारू नका मला मारू नका। तसा लगेचच नागराज सुमनपासून दूर जातो आणि म्हणतो, गप, ओरडू नकोस, नाहीतर दादा येईल रूममध्ये आणि दादाला माझं सगळं गुपित कळेल, मी दारू पिऊन आलोय हे दादाला कळता कामा नये सुमन, समजलं ना, गप्प बस, गप। आणि मग सुमनला आता तो आवाज बंद कर म्हणत असतो। त्याबरोबर मग आता सुमन ही घाबरते आणि बाथरूममध्ये सरळ निघून जाते। त्याबरोबर नागराज हा तिथे उभा राहून उलट आणखीन मोठ्याने सांगत असतो की हो, केलंय मी, सगळं केलंय आणि ते सगळं पचवलंय सुद्धा, कोणी माझं काही वाकडं करू शकलेलं नाही, कोणीच नाही। त्याबरोबर सायली आता अर्जुनला म्हणते, बाप रे, याचा अर्थ हे सगळं खरोखर नागराज काकांनी केलं आहे, पण ते इतक्या खालच्या थराला जाऊन वागलेच का असतील। तर आता इकडे सुमन काकू ही बाथरूममध्ये जाते आणि जरा रिलॅक्स होऊ लागते, ती शांत होत असते। तर इकडे आता मोबाईल लपवलेला होता आणि आपण बोललेलं सगळं रेकॉर्ड झालं आहे, शूट झालं आहे, हे सगळं आता नागराजला माहीत नसतं। सायली अर्जुनने इकडे नागोबा जे काही बोललेलं असतो ते व्हिडिओ कॉलच्या थ्रू
रेकॉर्ड करून त्यांच्याजवळ ठेवलेलं असतं. तर इकडे आता जो सचिन आहे तो घरी आलेला असतो आणि आता घरी येऊन तो सगळ्यांना सांगत असतो की मी अस्मिताशिवाय नाही राहू शकत, अस्मितापासून लांब आहे, अस्मिताशी काही कॉन्टॅक्ट होत नाही आहे, म्हणून मी अजून ॲब्रॉडलासुद्धा निघून गेलेलो नाही आहे. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करतो आहे की प्लीज मला इथे तुमच्या सगळ्यांबरोबर राहू द्या. त्याबरोबर आता ह्या गोष्टीसाठी कोणीच तयार नसतं. अस्मितासुद्धा सचिनला माफ करायला तयार नसते. त्यामुळे मग आता सायली अर्जुन म्हणतात की नाही तुम्ही इथे नाही राहू शकत, अस्मिताताईंना तुमच्यामुळे त्रास झालेला आम्हाला नाही चालणार. अस्मिता म्हणते मला मुळात नवराच नको आहे ना. मग त्याबरोबर लगेचच आता पूर्णाजी म्हणते अस्मिता, सायली, अर्जुन शांत व्हा जरा सगळ्यांनी. आणि अस्मिता तू म्हणतेस ते बाळा मलासुद्धा पटतंय, हा असला नवरा असण्यापेक्षा नवरा नसलेलं कधीही परवडलंच. पण बाळा तुला जरी नवरा नको असला तरी तुझ्या पोटात वाढत असलेल्या निष्पाप निरागस बाळाचा या सगळ्यात काय दोष आहे? त्या बाळाला तर माहीतच नाही आहे ना की त्याचा बाप नक्की काय लायकीचा आहे ते. त्यामुळे या सगळ्याची शिक्षा त्याला मिळायला नको. म्हणूनच आपल्याला सचिनला माफ करून एक सुधारायची संधी द्यायला हवी. कदाचित सचिन सुधारेल आणि तसंही तुझ्या होणाऱ्या बाळाला बापाची गरज आहेच. बाप आणि आई दोघंही मुलांचं संगोपन करण्यासाठी तितकेच महत्त्वाचे असतात. एकटीने हे सगळं नाही होत. त्यामुळे सचिनला राहू देत. त्याबरोबर मग मात्र आता सायली अर्जुनचाही नाईलाज होतो आणि ते सचिनला घरामध्ये ठेवून घ्यायला तयार होतात. त्यानंतर वरती आता रूममध्ये आल्यावर अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, सायली आता आपल्याला जर हे सगळं नागराज काकाने केलं आहे हे कळालं आहे तर हे नेमकं त्याने का केलं हे सुद्धा शोधून काढावं लागेल. आणि मला काय वाटतं माहिती आहे का, त्यासाठी ना आपल्याला सिनियरची मदत घ्यावी लागेल. कारण म्हणजे तोच आत्ता काहीतरी सांगू शकतो आपल्याला ह्या सगळ्याबद्दल. नक्की नागराज काकाचा काय प्रॉब्लेम आहे, नागराज काका नेमका का रविराज काकाच्या जीवावर उठला आहे हे रविराज काकालाच कारण कदाचित माहिती असू शकतं ना. सायली म्हणते हो बरोबर आहे. मग आता दुसऱ्या दिवशी सकाळी सायली आणि अर्जुन रविराज काकांच्या घरी आलेले असतात आणि मग रविराज काकांच्या घरी आल्याच्या नंतर आता सायली आणि अर्जुन रविराज काकांना सांगू लागतात, 22 वर्षांपूर्वी तुमचा अपघात कोणी घडवून आणला होता त्याचं गुपित आपल्यासमोर उघडलंय रविराज काका. आपल्याला सत्य हकीकत सगळं समजलंय. त्याबरोबर रविराज काका कोण आहे ती व्यक्ती असं विचारतात. त्यावर सायली अर्जुन त्यांना सांगतात नागराज काका. रविराज काकांचा तर या गोष्टीवर विश्वासच पटत नसतो. मग सायली अर्जुन त्यांना तो व्हिडिओ दाखवतात ज्यामध्ये नागराज काकांनी स्वतःच्या तोंडाने सर्व गोष्टींची कबुली दिली आहे. आता तो व्हिडिओ बघितल्यानंतर रविराज काकांच्या पायाखालची जमीनच सरकते. रविराज काका म्हणतात माझा तर विश्वासच बसत नाही आहे की हे सगळं काही नागराजने केलं आहे. नाही आता बास, आजपर्यंत मी नागराजला प्रत्येक गोष्टीत माफ करत आलो, सोडत गेलो, पण त्याने माझी तळमळ बघत असतानासुद्धा मला कधीच माझी बायको जिवंत असल्याचं सांगितलं नाही. आता मी त्याला जिवंत सोडत नसतो. त्यावेळी सायली आणि अर्जुन रविराज काकांना समजावतात. सायली म्हणते थांबा ना काका, अहो जर तुम्ही अशी काही केलीत ना तर आपल्या हाती काहीसुद्धा लागणार नाही. अहो उलट आपल्याला तर नागराज काकांनी हे केलं तर का केलं हे शोधून काढायचं आहे. त्यावर मग अर्जुन म्हणतो सिनियर तुला काय वाटतं, नागराज काका हे सगळं का करू शकतो, कशासाठी, काय हवं असेल नागराज काकाला तुझ्याकडनं. त्याबरोबर मग रविराज काकांना तर काही सुचत नसतं. त्यावर सायलीच पटकन म्हणते अहो मला काय वाटतं नागराज काकांना रविराज काकांची प्रॉपर्टी हवी असेल. नाही म्हणजे बघा ना काय होतं आहे सध्या, नागराज काका सध्याच काय पूर्वीपासूनच नागराज काका काहीही कामधंदा करत नाही आहेत, ते निवांत आरामात राहत आहेत. त्यामुळे मला तरी त्यांच्यावरती शंका आहे की त्यांना रविराज काकांची प्रॉपर्टी हवी असेल. पुढे जाऊन भविष्यात हे सगळं मलाच मिळणार आहे असं त्यांना वाटलेलं असेल, पण अचानक त्यांना धीर निघत नसेल ना वाट बघायला, म्हणूनच त्यांनी हे सगळं काही केलं असेल. त्याबरोबर रविराज काका म्हणतात हो मलासुद्धा हे सगळं पटतंय, पण मग आपण हे सगळं नागराजच्या तोंडून कसं काय वधवून घ्यायचं. त्यावर आता सायली अर्जुन रविराज काकांना म्हणतात अगदी सोपं आहे. तुम्ही आता नागराज काकांना बोलवायचं आणि त्यांना सांगायचं की तुम्ही तुमची सगळी प्रॉपर्टी राकेशच्या म्हणजे त्यांच्या मुलाच्या नावावर करून द्यायला तयार आहात. कारण तसं नाही असं आता तुम्ही तर प्रियाला प्रॉपर्टीतनं बेदखल केलेलं आहे. मग त्यामुळे आता या एवढ्या मोठ्या संपत्तीला प्रॉपर्टीला वारस तर कोणीतरी हवाच. आणि तसंही राकेशसुद्धा तुम्हाला तुमच्या मुलाप्रमाणेच आहे. आठवतं आहे ना अर्जुनकडून फर्म काढून घेऊन तुम्ही राकेशला चालवायला दिली होती. त्यावर मग आता लगेचच इकडे
रविराज काका म्हणतात, ती माझी खूप मोठी चूक ठरली होती अर्जुन, मला माफ कर त्या गोष्टीसाठी. अर्जुन म्हणतो, अरे इट्स ओके सिनियर, उलट तू माझ्याकडनं तुझी फर्म काढून घेतलीस, त्यामुळेच तर मी स्वतःची नवीन फर्म सुरू करू शकलो ना. त्यावर रविराज काका म्हणतात की हो बरोबर आहे, पण आता तुम्ही म्हणालाय ना तसंच मी नागराजबरोबर बोलून घेतो, तुम्ही गेलात की लगेचच त्याला बोलवतो. मग सायली अर्जुन निघून जातात. त्याबरोबर आता थोडा वेळ गेला की मग संध्याकाळी रविराज काका नागराजला खाली बोलवतात. नागराज म्हणतो, काय झालं दादा, तू मला असं अचानक का बोलवलंस? रविराज काका म्हणतात, काही नाही, थोडं बोलायचं होतं तुझ्याशी, ये बस चहा पित बोलूया. मग दोघं भाऊ चहा प्यायला घेतात आणि मग रविराज काका आता नागराज काकाला सांगत असतात, हे बघ नागराज, तुला तर तन्वीने काय काय प्रताप केलेत हे सगळं माहीतच आहे आणि त्यानंतर तिला मुलगी म्हणून घेण्याची सुद्धा मला लाज वाटते, त्यामुळे मी तर तिला माझ्या प्रॉपर्टीतनं बेदखलच करून टाकलेलं आहे. पण आता एवढी मोठी संपत्ती आहे, एवढी मोठी प्रॉपर्टी आहे, तिला वारस तर हवाच. आत्ता सध्या तरी सगळं माझ्या ताब्यात आहे, माझ्या नावावर आहे, पण अरे मी अजून किती वर्ष असेन नसेन काही माहीत नाही, नंतर सगळं वाऱ्यावर टाकण्यापेक्षा आत्ताच कोणाच्या तरी हाती सुपूर्त केलेलं बरं नाही का? नागराज म्हणतो, दादा तुला नेमकं काय म्हणायचं आहे? रविराज काका म्हणतात, मी माझी संपत्ती राकेशच्या नावावर करण्याचा विचार करतोय. तसाही राकेशसुद्धा मला मुलासारखाच आहे. मुलासारखा काय, तो माझा मुलगाच आहे. तुझा मुलगा म्हटल्यावर माझाही मुलगाच की. त्यावर राकेश याच्या नावावर संपत्ती करणार हे ऐकून नागराज खूपच खुश होतो. नागराज म्हणतो, हो हो चालेल ना दादा. नाही म्हणजे आता जर तू स्वतःच्या मर्जीने हा निर्णय घेतला आहेस तर मला पूर्ण खात्री आहे तू काहीतरी विचारविमयन केला असशील आणि त्यानंतरच हा निर्णय घेतला असशील. आणि तसाही आपला राकेशसुद्धा जबाबदार आहे की, असं आता मुद्दामूनच नागराज म्हणतो. आणि आता नागराज खूपच जास्त खुश झालेला असतो हे सगळं ऐकून. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला सायली ही प्रियाला म्हणते, राहू दे, तुला नाही जमणार सगळं स्वयंपाक बनवायला, सकाळी झालंय तेवढं पुरे झालंय. मग सायली सगळ्यांसाठी जेवण वगैरे बनवते. सगळेजण जेवून खाऊन आपल्या आपल्या रूममध्ये झोपायला जातात. आता इकडे सचिन हा रात्री 12:30 वाजता सगळेजण झोपले आहेत या गोष्टीचा अंदाज घेतो आणि उठतो आणि मग तो आता अलगद दबक्या पावलांनी हॉलमध्ये येतो. हॉलमध्ये तर कोणी नसतं. मग हळूच तो पूर्णाजींच्या खोलीकडे जाऊन डोकावून बघतो तर पूर्णाजी यांनी आता नुकत्याच गोळ्या खाऊन त्या झोपून गेलेल्या असतात. आता सचिनला पूर्णाजींनी गोळ्या खाल्लेल्या आहेत ही गोष्ट समजते, कारण गोळ्या खाल्ल्यानंतर पूर्णाजी जे दूध पितात ते दुधाचं ग्लास रिकामं तिथे पूर्णाजींनी ठेवलेलं असतं. आता ते रिकामं दुधाचं ग्लास बघता क्षणी सचिनच्या लक्षात येतं पूर्णाजींनी गोळ्या खाल्ल्यात आणि त्या गाढ झोपल्यात. पूर्णाजींच्या गोळ्यांमध्ये झोपेची गोळी असल्यामुळे आता मी काहीही केलं तरी पूर्णाजींना काही जाग येणार नाही आहे. मग हळूच सचिन खोलीत येतो. खोलीत येऊन आता तो लगेचच तिकडे खोलीमध्ये आता तिजोरीच्या किल्ल्या शोधू लागतो, कारण त्याला कपाट उघडायचं असतं, तिजोरी उघडायची असते. आता इकडे रात्री सायली जेव्हा पाणी प्यायला उठते तेव्हा तिच्या लक्षात येतं की अरे आज विसरपणी मी पूर्णाजींच्या खोलीत पाण्याचा मग ठेवायलाच विसरले. रात्री जर त्यांना तहान लागली तर. मग सायली आता स्वतः पाणी पिते आणि पूर्णाजींच्या खोलीमध्ये पाण्याचा मग ठेवण्यासाठी ती येते. आता ती जेव्हा पाण्याचा मग ठेवायला येते बघते तर काय, पूर्णाजींच्या खोलीचं दार एवढ्या रात्री सताड उघडं आहे. सायलीला प्रश्न पडतो की हे कसं शक्य आहे. सायली पुढे सरसावते आणि अलगद खोलीत डोकावून बघते तर खोलीमध्ये चोरी करत असलेला सचिन तिला दिसतो. आता सचिनला रूममध्ये चोरी करताना बघून सायली म्हणते, सचिन भाऊजी काय करताय तुम्ही इथे? चोरी करताय तुम्ही? स्वतःच्याच घरात चोरी करताना लाज नाही वाटत तुम्हाला? आता सायलीचा हा अचानक वाढलेला आवाज बघून अर्जुनला जाग येते. अर्जुन विचार करतो, सायली एवढ्या मोठमोठ्याने कोणावर ओरडतीये? अर्जुन ताबडतोब धावत खाली येतो आणि काय झालं सायली असं विचारतो. त्याबरोबर आता सायलीच्या आवाजाने सगळेच घरातले खाली आलेले असतात. तर सायली म्हणते, बरं झालं तुम्ही सगळे आलातच. बघा आपण सचिन भाऊजींना सुधारायची एक संधी देऊ पाहत होतो आणि तेच सचिन भाऊजी घरात काय दिवे लावतायत ते बघा. सचिन भाऊजींना पूर्णाजींच्या खोलीत चोरी करताना मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहो. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, सचिन काय बोलली माझी बायको? त्याबरोबर आता अर्जुनला राग येतो आणि अर्जुन चक्क सचिनची कॉलर पकडतो. त्याबरोबर प्रताप अर्जुनला म्हणतो, अर्जुन सोड त्याला.
अर्जुन सोड. पूर्णा आजीसुद्धा आता उठलेली असते. पूर्णा आजीसुद्धा अर्जुनला म्हणते, अर्जुन सोड सचिनला, अर्जुन सोड. त्याबरोबर सचिन म्हणत असतो, अर्जुन अर्जुन अरे प्लीज प्लीज जरा शांत हो. हे बघ, सायली वहिनींचा काहीतरी गैरसमज झालेला असू शकतो. अरे स्वतःच्याच घरात चोरी करायला मला काही वेड लागलाय का? मी का असा वेडेपणा करेन? अर्जुन अरे ऐक ना माझं थोडं, तू समजून घेत नाही आहेस मला. मी खरंच चोरी वगैरे काहीही केलेलं नाही आहे. अर्जुन प्लीज प्लीज सोड मला. अर्जुन काय दादागिरी आहे ही? अर्जुन सोड. अर्जुन म्हणत असतो, खरं तर ना मी हे जरा आधीच करायला हवं होतं. मी वेळ उगाच वाया घालवला, उगाच मी पूर्णा आजींचं ऐकून घेतलं असं आता मला वाटतंय. तर आता इकडे पूर्णा आजीसुद्धा येतात आणि सचिनच्या एक खान खणावून मुस्कटात लगावून देतात आणि सचिनला म्हणत असतात, सचिन निर्लज्ज आहेस तू. अरे एवढी सर्व कुकर्म केलीस तरीही तुला माफ करून मोठ्या मनाने मी माझ्या घरात घेण्याचा निर्णय घेतला आणि तू काय केलंस? तू माझ्याच पाठीत खंजीर खुपसलास. तुला लाज नाही वाटली? हे सगळं करताना नशीब आज सायली आली आणि सायलीने तुला रंगेहात पकडलं, नाहीतर काय झालं असतं बापरे, मी विचारही नाही करू शकत. तर दुसऱ्या बाजूला आता पुन्हा एकदा नागराजच्या येण्याची चाहूल सुमनला लागते. सुमन आता विचार करते, नागराज एवढ्या रात्रीचा येतोय म्हणजे कदाचित नक्कीच हा पुन्हा दारू पिऊनच येत असेल. सायलीला व्हिडिओ कॉल केला पाहिजे. सुमन आता सायलीला व्हिडिओ कॉल करण्याचा प्रयत्न करू लागते, पण आता फोन लागत असतो पण सायली उचलत नसते, कारण तिचा फोन बेडरूममध्येच राहिलेला असतो आणि ती तर खाली सचिनबरोबर बोलत असते. मग आता सायली हिला फोन लागत नसल्यामुळे सुमन काकू विचार करते, मी एक काम करते, मी व्हिडिओ बनवून ठेवते, नंतर सायलीला व्हिडिओ पाठवेन. आणि मग ती आता फोनमध्ये व्हिडिओ चालू करते, मोबाईल लपवते आणि पुन्हा येऊन तिच्या जागेवर बसते. त्यावेळी नागराज तिकडे येतो आणि नागराज सुमनला म्हणत असतो, सुमन सुमन तुला माहिती आहे का सुमन, आज मी खूप खूप खुश आहे. सुमन विचारणार नाहीस तुझा नवरा एवढा का खुश आहे ते? विचार ना सुमन, विचार मला मी का खुश आहे. सुमन म्हणते, का खुश आहात तुम्ही? त्याबरोबर मग लगेचच नागराज सांगतो, कारण गेल्या 22 वर्षांपासून मी जे स्वप्न पाहतोय ना सुमन, ते स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. मी ज्या प्रॉपर्टीसाठी रविराज दादाचा आणि प्रतिमा वहिनीचा अपघात घडवून आणला होता, ती प्रॉपर्टी दादा स्वतःहून आपल्या मुलाच्या, आपल्या राकेशच्या नावावर करून द्यायला तयार झालाय. तुला माहिती आहे आज तो मला काय म्हणाला? तो मला म्हणाला की आता मी तन्वीला तर प्रॉपर्टीतनं बेदखल केलं आहे, मग ह्या सगळ्या प्रॉपर्टीला कोणीतरी वारस हवा, म्हणून मी ही सगळी प्रॉपर्टी तुझ्या मुलाच्या म्हणजेच राकेशच्या नावावर करतोय. सुमन आता जे राकेशचं आहे ते माझंसुद्धा आहेच की. तुला काय सांगू, मला केवढा आनंद होतोय. मला हेच हवं होतं आणि यासाठीच मी 22 वर्षांपूर्वी प्रयत्न केला होता. जर मला माहीत असतं ना की हे सगळं मला एवढ्या सोप्या पद्धतीने मिळणार आहे, तर 22 वर्षांपूर्वी कदाचित मी एवढी मेहनत घेतलीच नसती. मला एवढा सगळा तामझाम करावा लागलाच नसता. पण असो, नशिबाचा खेळ म्हणायचं आणि शेवटी मला जे हवं होतं ते मिळालं. मला रविराज दादाची प्रॉपर्टी मिळाली. फायनली आय डिड इट, येस असा आता तो म्हणत असतो. त्याबरोबर आता इकडे सुमन काकू विचार करते, चला बरं झालं यांच्या विरोधातले सगळे पुरावे एकदाचे मिळाले, आता यांचा पर्दाफाश करण्यापासून आम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.